विद्यार्थी मित्रांनो, कालच्या भागामध्ये आपण चिटणीसांची संप्रेषण कौशल्याबद्दल प्रस्तावना, त्याचबरोबर अर्थव्याख्या आणि संप्रेषणाचे प्रकार व संप्रेषणाच्या पद्धत्यांबद्दल माहिती बघितली. आज आपण बघणार आहोत लिखित संप्रेषणाचे फायदे. पहिला फायदा या ठिकाणी आहे ते म्हणजे अचूकता. लिखित संप्रेषण जे आहे हे विशेष अशा काळजीने तयार केलं जातं. लिखित संप्रेषण तपासणीसाठी सहज उपलब्ध होतं, त्यामुळे त्याला आव्हान देता येतं. म्हणून संप्रेषकाने अचूक आणि वास्तविक असणं आवश्यक आहे. लिखित संप्रेषणामध्ये अधिक अचूकता असावी, कारण आपण ते लेखी स्वरूपामध्ये लिहितो आणि त्यामध्ये कोणताही दोन अर्थी निघणारा शब्द वापरता कामा नये. त्यामध्ये अचूकताही असायला पाहिजे. म्हणून लिखित संप्रेषणाचा पहिला फायदा आहे तो म्हणजे अचूकता. त्यानंतर दुसरा फायदा या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे पुन्हा वाचण्यास उपलब्ध. लिखित संप्रेषणाचा प्राप्तकर्ता भविष्यामध्ये कधीही पुन्हा संदेश वाचू शकतो. जो संदेश लिखित स्वरूपामध्ये असतो आणि जो प्राप्तकर्ता आहे, ज्याला तो संदेश पाठवलेला आहे, तो व्यक्ती कधीही तो संदेश या ठिकाणी वाचू शकतो. जोपर्यंत तो संदेश योग्यरित्या समजत नाही तोपर्यंत तो पुन्हा त्याला वाचू शकतो. जोपर्यंत त्याला त्या संदेशाबद्दल कळणार नाही तोपर्यंत तो पुन्हा त्याबद्दल तो माहिती जाणून घेऊ शकतो किंवा वाचू शकतो. म्हणजे लिखित संप्रेषण हे पुन्हा वाचण्यासाठी उपलब्ध असतं. यानंतर तिसरं आहे ते म्हणजे कायमस्वरूपी नोंद. लिखित संप्रेषण संस्थेची कायमस्वरूपी नोंद होते आणि भविष्यातील संदर्भासाठी खूप उपयुक्त करू शकते. लिखित संप्रेषण जे आहे हा एक आपल्याकडे पुरावा असतो, त्याची कायमस्वरूपी नोंद केलेली असते आणि भविष्यामध्ये कधी आपल्याला त्याची गरज भासत असेल तर आपण त्याचा वापर हा करू शकतो. म्हणून त्याचा एक फायदा आहे ती म्हणजे कायमस्वरूपी नोंद असते. त्यानंतरचा फायदा आहे ते म्हणजे कायदेशीर असा दस्तऐवज. लिखित संप्रेषण एक कायदेशीर दस्तऐवज म्हणूनही काम करतं आणि एक दस्तऐवज पुरावा म्हणून त्याला स्वीकारलं जाऊ शकतं. म्हणून लिखित संप्रेषण हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे दूरवरच्या संपर्कासाठी उपयुक्त आहे. जो व्यक्ती आमोरासमोर राहून संवाद करू शकत नाही अशा दूरवर पसरलेल्या व्यक्तीसाठी लिखित संप्रेषण हे फार महत्त्वाचं आहे. कारण लिखित संप्रेषण हे वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींना माहिती पाठवण्यासाठी एक संप्रेषणाचा असं सर्वोत्तम असं माध्यम आहे, सर्वोत्तम असा एक प्रकार आहे. त्यामुळे दूरवरच्या संपर्कासाठी हा उपयुक्त आहे. त्यानंतर आहे वैयक्तिक संपर्काची गरज नाही. या लिखित संप्रेषणामध्ये वैयक्तिक संपर्काची गरज नसते, कारण वैयक्तिक संपर्क आमोरासमोर संपर्क या ठिकाणी येत नाही. आपण त्याला लिखित संदेश पाठवल्यानंतर तो व्यक्ती त्याला जसा वेळ मिळेल तशा वेळेनुसार तो वाचू शकतो. या ठिकाणी वैयक्तिक संपर्काची गरज नाही आहे. मौखिक संप्रेषणाप्रमाणे संपर्काच्या वेळी दोन्ही पक्षांनी उपलब्ध असणं या ठिकाणी आवश्यक नसते. याचं कारण असं आहे की संप्रेषणाच्या या स्वरूपामध्ये संदेश संबंधित व्यक्तीस पाठवले जाऊ शकतात व प्राप्तकर्त्यांना त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार तो वाचतासुद्धा येऊ शकतो. म्हणजेच वैयक्तिक संपर्काची गरज या ठिकाणी नाही. त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे पूर्णतः. लिखित संदेश हे संबंधित गोष्टीचं परिपूर्ण ज्ञान घेऊन बनवलेलं जातं. म्हणजे जो लिखित जे पत्र लिहिलं जातं हे संबंधित गोष्टीचं परिपूर्ण ज्ञान घेऊन या ठिकाणी बनवलं जातं. त्यामुळे या संदेश हा परिपूर्ण असतो, पूर्णता याला मिळालेली असते. त्यानंतर आहे कमी खर्चिक. जर संदेश स्वीकारणारा खूप दूरवर असेल तर ही पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे, कारण यासाठी जो खर्च येतो हा नाममात्र खर्च या ठिकाणी येत असतो. आजकाल ईमेलही लिखित संप्रेषणाची अधिक लोकप्रिय पद्धत बनलेला आहे. आजकाल जर आपण बघितलं तर ईमेलद्वारे सुद्धा आपण लिखित संप्रेषण करू शकतो. म्हणजे ही जी पद्धत आहे ही कमी खर्चिक आहे, हा सुद्धा फायदा आपल्याला होऊ शकतो. या ठिकाणी आपण लिखित संप्रेषणाचे फायदे बघितलेले आहे. यानंतरचा टॉपिक आहे 9.5 तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाची माध्यमं. तर इलेक्ट्रॉनिक संप्रेषण आपण आजच्या आधुनिक काळामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये होताना आपण बघतो आहोत. तर याची माध्यमं नेमकी कोणती आहेत तर या माध्यमांबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. या ठिकाणी पहिलं माध्यम आहे ते म्हणजे ईमेल. ईमेल म्हणजे काय तर ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल, याबद्दल सर्वांना माहितीच आहे. यामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून संदेश इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये पाठवला जातो. आपण इंटरनेटचा वापर करून इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये संदेश या ठिकाणी पाठवत असतो, त्याला ईमेल असं म्हणतात. दुसरं आहे ते म्हणजे वेबसाईट किंवा संकेतस्थळ. त्याची सुरुवात www.ने होत असते. तर वेबसाईट हा एकल वेब डोमेनवर स्थित परस्पर जोडलेला वेब पृष्ठांचा एक संच असतो. या पृष्ठांमध्ये वेबसाईटच्या मालकाद्वारे प्रदान केलेली माहिती असते. या पृष्ठांवरती काय असतं तर वेबसाईटच्या मालकाने जी माहिती प्रदान केलेली आहे ती माहिती या ठिकाणी दिलेली असते, जी एक व्यक्ती, समूह किंवा संस्थासुद्धा असू शकते. म्हणजे एक व्यक्तीसुद्धा या ठिकाणी ते करू शकतो, एक संस्थासुद्धा किंवा एक समूहसुद्धा या ठिकाणी ते करू शकतं. ते इंटरनेट किंवा खाजगी स्थानिक क्षेत्र नेटवर्कद्वारे
प्रवेश योग्य आहे. प्रत्येक वेबसाईटवर एक स्वतंत्र इंटरनेट पत्ता असतो जो युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर म्हणून ओळखला जातो. प्रत्येक वेबसाईटवरती एक पत्ता असतो जो URL म्हणून या ठिकाणी ओळखला जातो आणि प्रत्येक वेबसाईटचा पत्ता www सह प्रारंभ होत असतो. प्रत्येक वेबसाईट जे आहे, संकेतस्थळ आहे, याची सुरुवात जी आहे ही www सुरुवात होत असते, www सुरुवात होत असते. या वेबसाईट आणि संकेतस्थळाचा पण आपण इलेक्ट्रॉनिक संप्रेषणामध्ये समावेश होत असतो. त्यानंतर आहे ब्लॉग, जे बिझनेस ब्लॉग असतात. तर हा प्रकाशित किंवा अनौपचारिक ऑनलाईन लेखांचा एक ब्लॉग असतो जो एकतर कंपनीच्या अंतर्गत संप्रेषण प्रणालीमध्ये समाविष्ट केला जातो किंवा सार्वजनिक इंटरनेटवर सुद्धा पोस्ट केला जातो. म्हणजे अंतर्गत प्रणालीमध्ये पण असतो व्यवसायाच्या आणि सार्वजनिक ब्लॉगवरती सुद्धा तो या ठिकाणी समाविष्ट केला जातो, म्हणजे इंटरनेटवर तो पोस्ट केला जातो. ज्याप्रमाणे व्यवसाय ब्लॉग आहे, कॉर्पोरेट ब्लॉग आहे किंवा कॉर्पोरेट वेब ब्लॉग आहे म्हणून सुद्धा तो ओळखला जाऊ शकतो. हा सुद्धा एक प्रकार आहे, तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाच्या साधनांचा. त्यानंतरचा प्रकार आहे तो म्हणजे सोशल मीडिया नेटवर्क. सोशल मीडिया हे प्रगत मोबाईल आणि वेब आधारित तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेलं ऑनलाईन परस्परवादी गट आहे. सोशल मीडिया नेटवर्क हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथं वापरकर्त्यांना त्यांच्या कल्पना व माहितीची देवाणघेवाण करता येते. ज्याप्रमाणे आपण ट्विटर बघतो, फेसबुक बघतो किंवा यूट्यूब बघतो, तर ही जी सगळी साधनं आहेत तर ही अतिशय लोकप्रिय सोशल नेटवर्किंगची साधनं आहेत की या साधनांचा वापर करून आपण एक प्रकारे संदेशाची देवाणघेवाण करू शकतो. आपण फेसबुकच्या सहाय्याने पण संदेशाची, आपल्या व्यवसायाबद्दलच्या संदेशाची देवाणघेवाण करू शकतो. आपण ट्विटरचा वापर करून किंवा यूट्यूबचा वापर करूनही या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये संदेशाची देवाणघेवाणही करू शकतो. म्हणजे सोशल मीडिया नेटवर्क हा सुद्धा इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाच्या साधनांमधलाच एक प्रकार आहे. त्यानंतर आहे भ्रमणध्वनी, ज्याला आपण आपला मोबाईल म्हणतो किंवा सेल्युलर फोन. गेल्या काही वर्षांपासून मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. कारण कंपन्यांना त्यांचं उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लघु संदेश सेवा किंवा कॉलद्वारे जाहिरात करण्याचे हे एक माध्यम आहे. म्हणजे आपण मोबाईलचा वापर करून एक तर SMS पण देऊ शकतो किंवा आपण त्यांना कॉल करून सुद्धा ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू शकतो. त्यानंतर आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. आजकाल जर आपण बघितलं तर व्यवसायामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर खूप जास्त प्रमाणामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजे 2 किंवा अधिक लोकांमध्ये व्हिडिओ लिंक किंवा प्रदान करण्यासाठी संगणक वापरणे. व्यवसायाच्या चर्चा किंवा वाटाघाटींसाठी वापरले जाणारे हे सुद्धा एक सोपे द्विमार्गी वेबकॉम आधारित संप्रेषण आहे, ज्यामध्ये चर्चेत सहभागी व्यक्ती एकमेकांना पाहण्यास सक्षम असतात आणि व्हिज्युअल डेटा मॉडेल इत्यादी माहिती देखील प्रदर्शित करत असतात. म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जी आहे तर हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापरही मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो आणि व्यवसाय संघटनांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाच्या माध्यमांचे जवळजवळ 5 प्रकार या ठिकाणी बघितलेला आहे. पहिलं म्हणजे ईमेल, दुसरं आहे वेबसाईट, संकेतस्थळ, तिसरं आहे ब्लॉग, चौथा आहे सोशल मीडिया नेटवर्क, 5वं आहे भ्रमणध्वनी आणि 6वं आहे ते म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. आज जर आपल्या आधुनिक काळामध्ये जर आपण विचार केला तर हे जे 5ही घटक तुम्हाला दिलेले आहेत हे 5ही घटक या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाची माध्यमं आहेत आणि ही माध्यमं फार मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेली आहे आणि याचा वापर करूनच मोठ्या स्वरूपामध्ये व्यवसाय या ठिकाणी केला जातो किंवा याचा वापर व्यवसायामध्ये केला जातो आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. यानंतरचा टॉपिक आहे ते म्हणजे प्रभावी संप्रेषणाची आवश्यक कौशल्य कोणती आहेत, तर ही आपण पुढील क्लासमध्ये बघूया.